आम्ही आता आलो पुलवामामध्ये, पुलवामाचा अटॅक झाला होता. आम्ही आता पण शेअरिंग केली आहे आणि आम्ही आता बसलोय. आता हे आम्हाला अनंतनागला सोडेल, तिथे आम्ही बॅग ड्रॉप करणार हॉटेलमध्ये आणि त्यानंतर आम्ही जाणार पहलगाममध्ये. मला तर थोडे फोटो काढायचे साडीमध्ये वगैरे. काहीच आम्ही झालं पहलगामला. आज आम्ही प्रायव्हेट टॅक्सी केलेली आहे, आमच्या हॉटेलवाल्याने आम्हाला दिले. 1000 रुपयाचा डिफरन्स पडत होता. सो आम्ही आता जाऊ दे कष्ट वाचवायला पिकअप अँड ड्रॉप सर्विस केली. पण वरती गेला तुम्ही की तुम्हाला तिथे वेगळी टॅक्सी करायला लागते. दॅट इज रेंटेड अप टू 1500 रुपीज आणि ती तुम्हाला वेगळीच करायला लागते. युनियनची टॅक्सी टाईप्स असते ती आणि ती तुम्ही तिथून घेऊन तुम्ही तिथले आरू व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी फिरू शकता. ऑप्शन्स तुमच्यावर आहे, तुम्हाला काय काय फिरायचं आहे ते. वरती खायला वगैरे पण मिळेल. मार्केट भी ऊपर आहे ना, आता वरती मार्केट पण आहे. थोडं शॉपिंग करायची असेल तर आता आम्ही चाललो आहे. अजून एक 20-30 किलोमीटर्स आहे. आता आम्ही जाताना ते बजरंगी भाईजानचा दर्गा बघणार आहे, तो दाखवतो तुम्हाला. आम्ही आलो ॲपल व्हॅलीला. तर इथे ॲपल लागलेलं नाही आहेत पण इट्स क्यूट. तर आम्ही ॲपल ज्यूस पिणार आहे इथं. बघू ॲपल चांगले मिळाले तर ॲपल पण घेऊ. तर आता इथे आम्ही ॲपल घेणार, ॲपलचा ज्यूस पिणार. मॅमचा पण उपवास आहे. ते करून आम्ही जाऊ पुढे. सीनरी अच्छी है. सीनरी बहुत सुंदर है. वाव गाईस, संध्याकाळ झाली. आम्ही आरू व्हॅली केली आणि आरू व्हॅली करताना मी व्हिडिओज दाखवत होतो. असं झालं आम्हाला इथंपर्यंत आलेलं. म्हणजे असं वाटतं आता जातोय. म्हणजे माझी मम्मा असती तर माझी मम्मा म्हणजे चला काय बघायचं नाही आम्हाला, परत मागं घाला गाडी. आणि हे बजरंगी भाईजानचं दर्गा आहे. ते बरदोची ते गाणं इथं शूट झालं आहे. तर ते आता आम्ही नाही बघणार आहे. तिथं जायला खूप रूल्स आहेत. मी ऑब्व्हियसली एक दर्गाला विजिट केलं आहे अजमेर शरीफला, पण इथे खूप रूल्स आहेत. तर आमचे टॅक्सीवाले भैया बोलले की तुम्ही इथूनच बघा. मग आम्ही इथूनच बघत बसलो. तर असेल काय आपल्याला पुण्याचं सोडून आपण कुठलं बघितलं आहे. गाईज वी आर गोइंग इनटू द चॅनल. खाली रिव्हर आहे, वरती बर्फ आहे. म्हणजे थंडी काय एक्सपिरियन्स करत असतील हे लोक. आम्ही तर एवढ्या थंडीत वास झाले आम्हाला आता. आम्ही या टनलमधून चाललो. हा टनल 13 किलोमीटरचा आहे. ही फेमस नून चाय आहे. आम्ही आत्ता खाल्लं जम्मूमध्ये आणि हे यात घालून खायचं असते. आणि हे आहे समथिंग सत्तू. हे सत्तू यात घालायचे आहे. तर आता मॅमनी घातलाय जास्त, मी थोडासा घालणार आहे. आर्या म्हणते शक्कर लावो, सॉल्टी चाय. जय माता दी. मी ऑलरेडी वॉकिंग स्टार्ट केलं आहे आणि मी बालगंगाला आली आहे. बालगंगा ही जागा तिथं पार्वतींनी बाल मारला होता हनुमानला पाणी काढण्यासाठी. हे बघून घ्या, पाणी काढण्यासाठी. आणि तिथे ते केस धुतले होते पार्वती माताने. तर त्याची ही पाणीगंगा. बाय द वे आज 8 मार्च आहे, आज वुमेन्स डे आहे आणि मी माता वैष्णोदेवीला आलो. व्हॉट ए ग्रेट 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 डे टू बी हिअर. आता मला एक टिप झालेलं आहे. तर आर्यन तिची बहीण मागं आहे. आमच्या मॅडम पुढं कुठं तरी गेलं आहे. मी मध्ये कुठं तरी मॅडम दिसला मला, पण परत दिसेनात कारण मी थांबले मध्ये. आता मी थोडं थांबेन, मी जाईल. ऑलरेडी अर्धकुवारीला जायला थांबूया, बोलत थाप लागते. ऑलरेडी अर्धकुवारीला जायला मागाशी 4 किलोमीटर होतं, आता 1 किंवा 2 किलोमीटर असेल. तिथून पुढं 8 किलोमीटर, 12 किलोमीटरचा टोटल ट्रेक आहे. आय गेस मी हार्डली 4 किलोमीटर गेले. रात्री आमची बस आहे अमृतसर से. देखते हैं हाउ वी डू इट. चलो, जय माता दी. गाईज 11:30ला बरोबर आपण स्टार्ट केलं होतं. मी इथं पिंक करते तो व्हिडिओ जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा. आता झालं 2:30. आय गेस अजून एक 5 किलोमीटर्स आहे मला भवनला पोचायला. अर्धकुवारी क्रॉस करून आम्ही अर्धा तास झाला आहे. मॅम पण आहेत, मॅम चालायला, मी आणि मॅम कंटिन्यू करायला. आर्याला फोन केला पुण्याचा, तर फोन घेऊन
तिच्या एकटीचाच फोन चालतो फुल ग्रुपमध्ये, तर ती पण यायला लागली आहे. लेट्स सी. मी पोहोचणार आहे आता. 3 आवर्स झाले मला ऑलमोस्ट. कितीला वर पोचते हे बघायचं आता. चला गाईज, यू कॅन जस्ट, तुम्ही माझ्या तोंडावरून बघू शकता की मला कसं फील होत आहे. लाईक मी काटोकाठी दर्शन घेतलं आहे. ही मागाची लाईन आहे तिथं दर्शनसाठी आता थांबवून टाकलं आहे. तर 6 वाजता आरती असते आणि 5:15ला स्टॉप करतात. आणि आता जर दर्शन झालं नसतं तर ते 8ला ओपन झालं असतं. 8 नंतर आम्ही दर्शन करणार असतो. मे बी आम्हाला लाईनमधनंच बाहेर यायला लागलं असतं, बिकॉज आमची आज बस आहे 11:30 वाजता. अरेंज ट्रेनने आल्या. मॅम खाली लॉकरला गेलेत. माझा फोन होता सो मी दुसऱ्या लॉकरला दिला होता. त्यात माझा टाईम गेला. आय स्टार्टेड क्राईंग लिटरली की बाय एवढं वरती येऊन मी का, म्हणजे मी तुम्हाला माहिती तिकडे सेकंड ना, मी ना ऑलमोस्ट तिथे भवनला तिथे जे दिसतात ना ती लोक, तिथं बरोबर तिथे मी फोन जमा करायला गेले होते. अँड ऑल द वे तिकडून चालत परत मी इकडे आले लाईनला लागायला. परत मी गेले. आणि वेल सो बॅड की मला वाटतं नाही मिळणार. पण लकीली लेडीजच्या लाईन वेगळ्या होत्या, तसं मी पटपट पळत हाऊलिंग लाईक क्रेझी पर्सन. आणि आय कम्प्लिटेड माय दर्शन नाव. आय विल शो यू द स्क्रीनशॉट व्हॉट टाइम इज इट. सो या, जय माता दी. लेट्स गो हॅव सम फूड अँड जस्ट स्लीप ऑफ. गॉड यहाँ पे रखा दो. हाँ, हेलो गाइज, गुड मॉर्निंग. सत श्री अकाल. वी आर इन अमृतसर. आर्यने छोले भटुरे घेतलेत आणि मी मागे कुलचे घेतलेत. आमच्या ऑटोवाला उगाच आम्हाला कुठं का फॅन्सी गायज. आम्ही आलो जालीवाला बागला. तिथे थोडं फोन धापाडावीचा विषय आहे म्हणून म्हणलाय मी पहिला व्हॉइस ओव्हर देऊया आपण. सगळा ढोकळला हिस्ट्री लावत बसायला नको. असं काही तर होतं यामध्ये. एक वेल होती जिथं शॉर्ट केलेला की नाही. वेलकम टू द गोल्डन टेम्पल. आम्ही चाललोय आता दर्शन घ्यायला. तिथून एंट्रन्स आहेत ते शूज कलेक्ट करतील. So let's go inside. गाईज, आम्ही आलेलो आहोत वाघा बॉर्डर. ये आर्यने कॅप घातल्या मस्तपैकी. श्रेया पण आहे. आणि मस्तपैकी आम्ही आता आज चाललोय. तर बघूया जागा कुठे मिळते. आम्ही आलोय बरंच लवकर, 3ला आलोय आणि संपत आहे ते 5:30ला. तर लेट्स गो. आम्ही तिथं वरती